तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण हे त्याचे त्याशी नाही. मनवणी मागे परतले मन, घालनीचे रान देखोनिया. इंद्रियाचा गाजे गोंधळे, ठाई फोडीत ते डोई अहंकार. मनवणी मागे परतले मन, घालनीचे रान देखोनिया. तुका म्हणे देवा वासनेच्या अटी, केली तळपटे बहुताची. तुका म्हणे देवा वासनेच्या अटी, केली तळपटे बहुताची. मनवणी मागे परतले मन, घालनीचे रान देखोनिया. श्रीमंत श्री जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकोबाराय प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून काय सांगतात. जन तरी देखे गुंतले प्रपंची. सगळं जग हे बघितलं तर आपल्या आपल्या गुंतलेलं आहे. गुंतणं वेगळं आणि आसनं वेगळं. तुम्ही म्हणता की संसारी असावे असूनी, मग काही गोष्टी विवेकानं पटवून घ्याव्या लागतात. दोष कळला तर माणसं ते सोडून देतात. काय करतात? आणि महाराज संसारातला दोष सांगतात का माणसांचा सांगतात? संसाराच्या संगात पडलेला देव आहे ते बरं वाटते म्हणून तिथं तो गुंतून बसलेला आहे. ते म्हणतात जन तरी देखे गुंतले प्रपंची. प्रपंच म्हणजे बायको, मुलं, भांडीकुंडी, शेतीवाडी, कारखानदारी, याचं नाव प्रपंच आहे. संसार म्हणजे जन्माला येणं, आगाव उपजाने आणि म्हणे हे सातची जे कामाने त्या ते जीव लोकी म्हणे संसारोहण अशी माऊलींनी संसाराची व्याख्या केलेली आहे, आचार्यांनी केली आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठेशर मे संसारे खलो युस्तरे कृपया पारे तारे. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात जन्माला येणं आणि मरण याचं नाव काय आहे? संसार. संसार शब्दच कसा आहे? स म्हणजे संपूर्ण, आसार म्हणजे खोटा. हे दोन शब्दाचे एक शब्द झाला आहे. कुठला? स म्हणजे सगळा आणि आसार म्हणजे खोटा. ह्यात काही कमी जास्त करून सांगितले का असंच सांगितले माऊलीने? लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरधार हरिवीण. आता संसार कुणाकुणाला हे बघावं लागेल. त्यात अतिरथी महारथी आहेत. संसारात प्राक्तन कर्म आहे. कुठलं? आणि ज्या समाजात जन्माला आलो त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून कर्तव्य कर्म आहे. कुठलं? कळलं ना? प्राक्तन कर्मावर वैयक्तिक चालतंय. कसं? तुम्ही टाचा घासल्या तरी तेवढंच आणि नाही घासल्या तरी तेवढंच. आगा कर्मी जई उरावे तई सुखदुःखी फळावे, तवा तया ते भोगावयाचे यावे देहा एका. माग काय आमचं कर्म उरलेलं आहे. अनेक जन्म झालेलं आहे. स्मरण नाही का जन्म झाले नाहीत. कुठेतरी जी संगत लावावी लागते. माणसं सगळी शिकून छानी झाली, ती पुढं जन्म आहे मानतात का मागचा जन्म मानतात? मागचा जन्म मानित नाही.
मागचा जन्म मानित नाहीत का सुखदुःखाचे भोग भोगीत नाहीत? माणसं या संसारात सुख आणि दुःख भोगतात का भोगीत नाहीत? काय तुमचा अनुभव विचारतो मी. तुम्हाला दुःख भोगाय काय लागले आतापर्यंत का नाही? लागले. सुख आहे, सुखी भोगाय मिळते. अखंड सुखी जीवन एक परमात्म्याचं स्वरूपच सुखरूप आहे. सुखरूपा ऐसा आणि त्या सुखात ब्रह्मभूत प्रसन्नात्मा पुढं न शोचती न कांक्षती, ज्याला ब्रह्मत्वाचा बोध झालेला आहे सत्संगामध्ये, तो एक जीव सुख आहे. त्यांना संत म्हणतात. आता वासना राहिली तर बोध झालाय म्हणा, का वासना गेली तर म्हणा? बोध कुठं होतो? वासनेतच होतोय का वासनेला सोडून? एक संसार वासना आहे, दुसरी बोधाची पण वासनाच आहे. सद्वासना वासितम असं म्हणतात ना प्रार्थनेत, का नाही म्हणे? ती सद्वासना आहे. आणि संसारात संसार वासना आहे. तोल गेला तर दुर्वासना आहे. काय? सगळीच माणसं दुर्वासनेत आहेत काय? काहीच आहेत. दुर्वासना म्हणजे वाईट वासना. जीवाला वाईट वासना नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष जे छातीवर पांडित्यासाठी हात मारतात, ती सुद्धा वासनेच्या आहारी गेली तर चारी वेदाचं ज्ञान असून सुद्धा नरकाला जावावं लागतं. लक्षात ठेवायचं. 4 वेद देव कळावं म्हणून नाहीत का? आमच्या पांडित्यासाठी आहेत. 4 वेद ज्याचेसाठी पुढं तुझी धरी याला घंटी तुकोबारामध्ये 4 वेद ज्याच्यासाठी त्याला आम्ही एकंदात साठवलंय. पण सांगतो ध्यानात असं ठेवायचं. संसारात सुखाचा भोग आहे आणि दुःखाचा आहे. मग दुःख प्रयत्नानं माणसं घेतात का आपसात येतं? कळायला पाहिजे ना. मग संसार अपेक्षा ठेवून हेतू ठेवून केलं तर काही ती मिळगत होईल. मग माणसं कायम चांगल्या विचारात आहेत का वाईट? मिळवायचा विचार वाईट आहे. पैसा मिळवणं, नुसतं पैसा मिळावा असं वाटतं काय? पैसा मिळाला कीर्ती मिळावं असं वाटतंय? कीर्ती मिळावं असं वाटतंय का सन्मान मिळावा असं वाटतंय? सावकारकी असली, पैसा असला, सगळं असलं तर मान मिळावी म्हणून सत्ता असावी का सत्ता नसावी? लोक सत्तेसाठी भांडतात का राष्ट्रासाठी भांडतात? राष्ट्रासाठी भांडते ज्याला संत म्हणावं. काय म्हणावं? तो कोण बी असून ती जात पात काय बी असून, पण जो राष्ट्राचा उद्देश माझं राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं असा हेतू आहे त्याला संत म्हणावं. आणि सत्तेसाठी भांडतोय त्याला जीव म्हणावं. मग ते टाचा घासून मिळत नाही. हा सांगतो तुम्हाला. तुमच्या महाराष्ट्रातलं मोठं उदाहरण आहे आमचं पवार साहेब.
हे बघा, ममता बॅनर्जी हरिजनची बाई, अस्पृश्य, उत्तर प्रदेशात 400 सीटा आहेत, तिथलं बहुमत त्या बाईनं केलं, मागासवर्गीय, आणि 5 वर्षे राज्य केलं. किती? हां, पडलं नाही सरकार तिथं. हे त्यांची कीर्ती घालवायची, टीका करायला सांगितलं नाही, कळायसाठी सांगतो. यातनं काय ते आम्हाला घ्यायचं आहे. कशातनं? जयललिता तामिळनाडूतली बाईच, ती सिनेमातली बाई होती काय, अशी प्रोफेसर होती. हां, सिनेमात नाचणाऱ्या बाईनं 3 पंचवार्षिक राज्य केलं. किती? करुणानिधीसारख्या जुन्या मातबर नेत्याला गुंडाळला. ह्या 2 कोण झाल्या? बाया झाल्या, होय का नाही? आमच्या पवारसाहेबांनी जेवढं राज्य केलं आहे ते कायमचं पैऱ्याचा आहे काय स्वतःचा आहे? काय म्हणताय? आऊत मारा एखादा गडी, बैल डाव्या बाजूचा एखादा आणि उजव्या बाजूचा एखादा, सगळा जन्म असा गेला का अर्धा? हां, त्यांचं नाव माणसात एक क्रांतीवीर म्हणून आहे काय, सामान्य म्हणून आहे? हां, चांगली म्हणतात ना माणसं सगळी त्यांना, तरी कर्म असं घोटाळ्यात घालतंय. आपलं पदरचं सरकार करता आलं नाही, सरकारमध्ये कवा हाय असं बी नाही असं बी नाही, आणि अखंड चूक काय 5 वर्षे भोगता आलं नाही. ह्याला प्रारब्ध म्हणतात ना. सांगतो नुसतं प्रमाण सांगतो. आता प्रारब्धेची जोडे धन, श्रीमंती प्रारब्धावर आहे. प्रारब्धेची वाडे मान, का सोस करशी वाया. श्रीमंत काय तर म्हणू नका, ज्या दिवशी तुमची श्रीमंती व्हायची त्या दिवशी बसला तरी येणार. काय ना? आणि भाग्याचे ने भडसे, उद्यमाचे ने मिसे, समृद्धी जाता पैसे घररी गे. श्रीमंती अशी आहे. मान कसा आहे? या प्रारब्धाला धरूनच आहे. जोवरी चालेचा कसला बरा धंदा, तोरी बहीण म्हणे दादा. सदा शृंगार भूषणे, कांता लवे भौमाने. गळावर सोनं घातलं की बायको मानती. ही मानती सोन्यासाठी का आमच्या कर्तृत्वासाठी? असला ह्यो फुसका मान आहे ह्यो बी. काय ती गबाळ गावते म्हणून कुणाची पाठीमागून फिरणारी बरी असते दादा दादा म्हणे. प्रसंगाला यावी सोडून पडतील का राहतील? तुम्हाला पुराणातली गोष्ट सांगतो. चांगदेवाचे 350 शिष्य घेऊन आला माऊलींना भेटायला, आणि शास्त्रार्थ करायचा ठरला. शास्त्रार्थ म्हणजे दोघांनी शास्त्रावर चर्चा करायची. मग उद्याच करू म्हणले निवृत्ती दादा. त्याला घमेंड होती चांगदेवाला, माझे इतके शिष्य आहेत बरोबर आलेले. किती? एका शिष्याचा गुरु मोठा काय जास्त शिष्य असलेला गुरु मोठा? तुका म्हणे रागे पुरविली पाठी. मला सांगा, अहंकार पाठी लागला तर महाराज झाल्यावर तरी पाठ सोडतोय का असतोय? महाराजाला अहंकार नाही असं कुणी सांगितलं तुम्हाला? ते म्हणतोय माझ्यासारखं त्याला कीर्तन येत नाही, ते म्हणतोय माझ्यासारखं याला भजन येत नाही. सेवा म्हणून येतंय ते करावं. काय करावं? सारखं असं तुलना मिळणं काय करीत बसू नये. पण सेवा भाव आहे आमच्याकडं का काय? अडचण आहे ही लक्षात ठेवायचं सांगतो.
तेव्हा आपली जे विवेकानं राजीनामा दिल्यामुळं आम्ही जन्माला का आलो आणि कोण आहोत. शास्त्र आणि संत काय सांगतात, कोहम कथमिदं. कोहम म्हणजे मी कोण आहे. हे बायकोला विचारावं का श्रीगुरूंना विचारावं. पात्रता असली तर बायकोला सुद्धा विचारावं. काय म्हणतं, उभय भारतीसारखी जर पात्रता असली तर काय मानाय नको काय. मी काय सांगतो ऐकून घ्या. पण पात्रता आहे का नाही कळायचं ज्ञान गुरु झाल्यावर येते का आधी, हे तर अवघड आहे. कुठलं ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्याबद्दल अजून मी म्हणतात, त्याला समाधीला दांडगावून बसवला आणि ह्याला मारला. असंच तुम्ही ऐकता काय, वैकुंठाला गेला असं ऐकता. वारकरी वैकुंठाला गेलं म्हणून गुलाल टाकतात. लई पुण्य आहे वारकऱ्यांचं जबरदस्त. वारकरी पंडित नाहीत, वारकरी अज्ञानी नाहीत. काय नाहीत, पंडितही नाहीत आणि भाविक आहेत. काय वारकऱ्यांचं मागणं काय, सेवा करून करून. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. हे भावी जन्मासाठी मागणं आहे का आता. भावी जन्मासाठी म्हणजे वारकऱ्यांना पुनर्जन्म मान्य आहे. हीच भावी माझी आस. पुढं जन्मोजन्मी. मग त्यांना एक जन्म मान्य आहे का अनेक.
जन्मोजन्मी म्हटल्या अनेक. पुण्याचा विचार करताना माऊली म्हणतात जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. कोहम कथमिदम कथमिदम सांगणारे श्री गुरु त्यांची गाठ पडायला पाहिजे. ती गाठ कोण घालून देते? कोण पुण्ययांचा जी ही लक्षणावृत्तीनं सांगणार. द्वंद्वमध्ये मी आणि तू त्यांच्यातलं पूर्णपणानं विलयाला गेलंय, नष्ट केलेलं नाही. वृत्ती तर ते हरपलंय. काय म्हणून? मी आणि तू हा जगाचा धर्म आहे का वृत्तीचा धर्म आहे? वृत्तीचा धर्म आहे. अंतकरण वृत्तीला करते. मी कोण? औचित्यवाडीकर. तुम्ही कोण? निगवकर. असं हे मी आणि तूचा व्यवहार आहे. मी ते एकटा जीव बसतोय आणि तुम्ही म्हटल्यावर ममत्व आलं. ममत्वात सगळं जग बसतंय. काय बसतंय? मी आणि माझं. कथमिदम कोहम. कोम म्हणजे मी कोण आहे हा विचार श्रीगुरूंनी सांगावा. हे आपण विचार करून सुटण्यासारखं नाही. तरी पण तिचं पुण्य पाहिजे. पुण्याचं काम होत नाही. नाही पुण्य गाठी. दिवसभर सगळी प्रजा काम करते. ही स्वतःच्या प्रकाशात का सूर्याच्या? हां दिवसभर काम करता का नाही तुम्ही? कोणाच्या प्रकाशात करता? तुमच्या प्रकाशात का सूर्याच्या? सूर्याच्या. डोळं असल्यावर नसल्या तिथं पदरचं डोळं पाहिजे. ते बी अंधारा दिसत नाही. तसं श्रीगुरु प्रसन्न झाले तर काय अडचण आहे? श्रीगुरु प्रसन्न होय शिष्य कीर विद्याई लाहे ते परिते फळे संप्रदाय उपासलिया. आता ज्या गुरूंची दीक्षा घेतल्यास त्या गुरूंनी सांगितलेले नेमधर्म हेच तुमचं संविधान का दुसरं? ज्ञानेश्वरी संविधानच ना. दत्त महाराजांचं चरित्र वाचल्याचं संविधानच नव्हते. मी असं वागलोय असं झालंय. भक्त असा आहेत अभक्त असा आहेत. त्याला हे झालंय ह्याला हे झालंय. शरणाला पावन केलंय. पुण्य नाही, परत सत्संग नाही, शरणागता नाही. मग देव मागं लागेल का आमच्या? देवाच्या पापी असलं तर संतांच्या संगतीनं मंदिरात यावं. हरिपाठ कळला तरी म्हणावा, नाही कळला तरी म्हणावा. हरिमुखे म्हणा. माणसं जास्त पंक्ती वाढून पुण्य जास्त होईल का हरिपाठ म्हणून होईल? पुण्याची गणना व्यवहारात लाजूने वारकऱ्यानं असलं तर वाढावं बी. काय बिघडलं? आपल्याकडे सामर्थ्य असलं तर लोकांना जेव्हाही वाढावं, नसलं तर ग बसावं. तर सगळ्यांना रामनाम ऐकवावं. काय करावं? शिव माईक लावला आहे. शिव माझा तुम्हाला आवाज पुरत नाही म्हणून का गावातलेच नाही ऐका म्हणून? कुठं असेल तिथं कानावर पडावं. निदान देवळात सप्ताह वाढतंय एवढं म्हणायला तरी पुष्कळ झालं. ही आता काय आठवडाभर आम्हाला झोपू देत नाही एवढं म्हणायला तरी पुष्कळ झालं. देवळाची आठवण झाली, देवाची आठवण झाली, वारकऱ्यांची आठवण. हे संगतीत होते. असं सूर्याच्या संगती प्रकाश असतो तर सत्संगतीत असा प्रकाश असतो. आणि त्यानं पापाचं दिवाळ निघते. काय होते? लक्षात आलं ना? पाप ताप दैने जाय उठावटी झाली या भेटी. आता हे असं ऐकलं तर स्त्रिया असो पुरुष असो काय संसार धर्माप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे नवरा आंधळा असो पांगळा असो
प्रसंगानं वेडा सुद्धा हो. बाईला सुवासीनपणा हा नवऱ्यामुळं आहे का घातलेल्या डोरल्यामुळं आहे? काय म्हणता? सुवासीन गरिबीवर श्रीमंतीवर आहे का त्या नवऱ्याच्याच स्वरूपात आहे सुवासीनपणा? सुवासीन व्हायचं तर कसला कासना नवरा पदरात घ्यायला पाहिजे, होय ना? तसं देवाचं आरक्षण टाकायचं, माळ घालायची. काय करायचं? हे क्षेत्रच तुला देऊन टाकलं, तिकडे लांबड नको, यात काय पिकल ते तुझं आहे. मग काय चांगलं पिकल नाही तर वाईट पिकल, दिले ना तुला. आता आमची पोरगी दिली, तापड स्वभावाची असली तर ती स्वभावासकट दिली आहे काय स्वभाव घरात राखून दिली आहे? महाई तशी घ्यायची आणि घेतली तर गप तिच्यावर संसार करू, मोकळा लई लांबड लावू नको. कुठं 5-4 वर्ष करशीला संसार, दोघंजण ठसका आणून काय खोकत बसल्यापेक्षा पोरं थोरली झाली की, लग्न झाली की संसार त्यांच्या पदरात जातोच आणि ती आम्हाला आतळाळी करत्यातच. कोण संसार असं काही वाटूनच द्यायला लागतोय काय? नैसर्गिक आली सून की हे कर बाई ते कर बाई म्हणून असं जातही जातात. कसं होतंय? म्हणून संसाराचा दाट विचार करू नये. 2 दिन जाय सटर भटर में, क्या मथुरा क्या काशी. कबीर असं म्हणतात, कुठली मथुरा आणि कुठली काशी. मग तुला हाही आयुष्य संपलं हां तर परत माणसाचा जन्म मिळत गॅरंटी आहे? हां आता हा जन्म आम्ही मागून घेतलाय काय देवानं दिलाय? हां कसा आहे? देवे दिला देह, माणसाचा जन्म मिळाला आणि तो महाराष्ट्रात मिळाला, हे विशेष आहे. आता महाराष्ट्रात भांडणं आहेत, राजकारण करणाऱ्यातनी भांडणं आहेत का तुमच्यात माझ्यात आहेत? कुणाच भांडणं आहेत? त्यांचा अधिकारी पुढारी ह्यात भांडणं आहेत. केवढा गोंधळ घालणार तिकडे, काय घेणं देणं आम्हाला? निवांत भजन करायचं आणि शेतकरी यायचा, माझ्या पोराचं लगीन होईत नाही असं मला परत ऐकवायचं नाही. पोराची चटा 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 लग्न व्हायचे असतील तर 10-5 गुंठच रान पेरायचं. तुम्ही सगळं रान पेरल्यामुळं तुमच्या पोरांची लग्न होईना. शो दोष बाच आहे कोणाचा? मला सांगा, 10 पुती आपल्याला लागते तेवढंच मिळेल. भात मळलं तर कोल्हापूरच्या पुरी भात खायसाठी इथलं नवरं करून घेतील का नाही? खरं सांगायचं. किल्ल्या सगळ्या तुमच्या हातात आहेत. चावटपणा करून टनाला गुंठ्याला 2 पुती काढतो, 3 पुती काढतो. या तुमच्या पुती काढण्यानंच पोरांचं लगीन होईना. पुती काढतो, सोसायटी काढतो, उधार विकतो, मग घरात काही येईल नाही तर नाही बी. मी काय म्हणतोय, आपल्यापुरता संसार करणारा माणूस शाना होय. किती लागते सांगा? 1 आदान काढायचं गुळाचं, पै पाहुण्याला वाटायचं, आपणला 2 डेपा ठेवून बसायचं. जास्ती काय भानगड करायचं नाही. तेवढं 10 पुती भात मळायचं, 2 पुती गहू मळायचं, 2 म्हशी बाळगायच्या, तिखट मीठ सुद्धा आणायचं नाही. 40 सकट दुधात चपात्या कालवायच्या, कशा गोड लागत नाहीत बघतो. काय शानी माणसायचा, दूध घालता नेऊन ढिरीला आणि कुरकुरं घालता पोराची, त्यात आहे लिक्विड, ती लगेच उठी होत्या. नुसती शाळा शिकल्याचं का शानी झाल्या? खरं सांगा बघू. आजी आणलं तर कुरकुरं, आईनं आणलं तर कुरकुरं, बाबानं आणलं तर
शहाणपणाचा काही हिशोब आहे काय? काय बदल केला आहे म्हणायचा शहाणपणामध्ये? पहिली माणसं काय करायची, खाया प्यायची गावात आणि हागाय माळाला जायची. आता तुम्ही धाब्यावर जाऊन जेवता आणि घरात येऊन हागता. हेच सांगता ही प्रगती तुमची. काय ह्याच्या पुढे काय प्रगती दिसते तुम्हाला? मला तर दिसत नाही. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात आलं काय नाही? म्हणून म्हणायचे दूध दूध पित नाही आमचं मुलं. तुला शिकवायचं नाहीच का पित नाही? खरं सांगायचं. कढीवर घ्यावं, दूध भात घालावा, तुम्हाला सांगतो त्या जरा शाई घालावी, तेवढं तूप घालावं आणि मुलाला खायला शिकवावं. जेवायला सुद्धा मुलाला चांगलं जेवायचं हे आईवडिलांनी शिकवावं का गल्लीतल्याने? साधं संसार करायचं सुद्धा तुम्हाला कळणार आणि कुठला परमार्थ करता? काय अवघड आहे. या तिड्यातनं बाहेर निघून परमार्थ करायला पाहिजे. आता कुठं कळाय पाहिजे म्हणून संसारातला दोष कळावा. दोष कळला की तिकडं जाईत नाही माणूस. महाराज म्हणते मला दोष कळला आहे ह्या संसारातला. जन तरी देखे गुंतले प्रपंची. का जन्माला आलो आम्हाला स्मरण आहे? किती दिवस राहणार तुम्हाला स्मरण आहे? लगीन करून बायको घरात आणल्याचा प्रत्येकानं आणली का नाही? त्या बायकोची किती सेवा केल्यावर किती टन पुण्य होईल? काय म्हणताय? नाही, बायको सेवा केल्यावर पुण्य होणार नाही म्हणताय? कळत नाही असं कुठं आहे हो? मग पुण्य संसारात व्हायचं तर आईवडिलाची सेवा करावी का बायकोची? खरं सांगायचं आता. आईवडलं वृद्धाश्रमात, कुत्रं गाडीत. कुठं कुत्र्याला दूधनी बिस्किटं घालतात आणि म्हातारा तिकडं आश्रमात लावल्या. कुत्र्याला शिवलं तर आंघोळ करावी, बाळगूच नाही. कुत्रं बाळगा एवढं गबाळच ठेवायचं नाही आपल्या जवळ. कशाला संसारसाठीच बसता? रोज देव देतोय. काय आम्हा करणे अधिक सासुरी, काय आम्हा करणे अधिक सासुरी. देव झाला ऋणी पुरविता, अधिक साचुनी. देव झाला ऋणी पुरविता. आम्ही सेवा केलेली आहे. जन्माला त्यानं घातलंय आणि सगळ्या जगाची जबाबदारी देवाव आहे. काय मोदी का राहुल गांधी ह्या दोघांनी कसं जगायचं त्यासनी कळणार. त्यासनी लकवाला पोलीस आहे. त्यांच्या जगण्याची त्यासनी गॅरंटी नाही. मी काय म्हणतो लक्षात आलं ना? हे आता आमच्यात हाल पोलिसांचा आहे काय पुढाऱ्यांचं? कोणी नोकरी करायची तुम्हाला? आधी गुच्चूने चांगल्याचा माझा मतीचा अर्थ असा आहे, संसार हा माणसं आपल्या आवडीने करतात. बायको घरात आणली ही आमच्या आवडीनं आणली. बरोबर का चुकीचं? घरात वाढ म्हणून जेवता का बायको हुडकून आणून वाढते? म्हणजे मागून खायला लागते. घर आमचं,
भात आमचं आणि झालंय का नाही थांबा जरा गप्प बस. तुला बायको हुडकून वाटते मग माझा विषयच बदलतो. मला सांगा दत्त महाराजांच्या नावावर झोळी बांधून भीक मागितली तर पवित्र आहे? बायकोकडं मागून खाणं पवित्र आहे का अपवित्र आहे? खरं सांगायचं. कसं वाटतं तुम्हाला? मी संसाराच्या बाबतीत निष्पुर माणसं आहे ना. 2 बायका जित्या येतात माझ्या, मला दोघी बी सोडून गेल्या, मी काही घाबराय नाही. आणि माझं पोट बी मागं जाय नाही. कुठं खायचं कमी करून बघितलं तरी पोट आहे तसं आहे. घाबरायचं काय? त्यात कर्म आहे, ते भोग आहे त्याचा. ते भोगल्याशिवाय आता सोडीचा सुटेना तंतू प्रेमाचा सुटेना. ओळखायचं. काय करायचं? जावाई घरला आला 4 दिवस घेऊन, खेड्यातलं गाव. म्हातारीनं काय करायचं म्हणून चपात्या 4 केल्या, बासुंदी केली. दूध होतं घरात. बासुंदी आठवाय गेली, सर्दी झालेली होती. घर कडीपाठाचं फडका हातात होतं काय. आणि जावाई बसला तर समोर खिडकीच्या. सासूबाई कढईत हलवत्या ते त्याला दिसत. त्यातच नाकातली बासुंदी कढईत पडली ठेमका. पडल्यावर तुम्हाला सांगतो जावाई झरझरला. जायफळ बिपळ घालून असे तुम्हाला खीर मस्त केलेली होती दुधाची. ते बाकीच्या दोस्तांनी 4 वाट्या वडल्या. रे चव तरी बघ, तुमचं तुम्ही बघा मला. मी पास त्याला दोष कळला आहे. कुणाला? बाकीच्यांनी दोष कळला म्हणून खाले का कसं? आम्हाला संसारातला दोष कळलाय का कळलाच नाही अजून? आमच्या सत्तेचं घर असून सुद्धा मागून खायची पाळी आहे. असं का तुम्हाला वाटलं? आता मी मोकळाच असल्यामुळं आपलं आपण शिजवायचं, आपलं आपण खायचं. काय परवानगी काढ लागते? मी काय म्हणते तुमच्या लक्षात येईल का नाही? आईवडिलांच्या सेवेत पुण्य आहे, कळलं तुम्हाला, कबूल केलं आहे. बायकोच्या सेवेत पुण्य नाही हे मी सांगितलं असा. पण सेवा कुणाची सुटती मला सांगा? बायकोची सेवा सुटती का आईवडिलांची सुटती? किती शहाणा झाला माणूस तरी बायकोची सेवा सुटती का करायची लागती? मी टिंगल करतो असं म्हणू नका. ते तुमचं तेच माझं, माझं तेच तुमचं. आणि देव संसारात आला तर तेचं बी तसंच. तिथं काय पंढरपूरला सुकान आलाय म्हणता? बायकातनी भांडणं लागल्यावर चालायचं. त्याला पुंडलिकान कोणला केला? पुंडलिकी गवा तुझं पंढरीची देवा. संसार लक्षण आहे. मग माणसं हे झालं की ते झालं की ते झालं की ते असं करीत बसतात का नाही? मला कोण करू लागायचं असं प्रत्येक माणूस म्हणतोय. मग तुम्ही निवदाची तयारी करून मरता का निवद दुसरी ठेवत्या? तेनव्या दिवशी ठेवतात का नाही निवड? काय खाईत असेल ते घेत्या. दारुड्या होता म्हणून चिडलेली बायको असती, तर घ्या नाही तर शिवायचा नाही म्हणते. ती बघ ती घ्या बाटलीतनं थोडी, ती बी ठेवा लागती. मग ही जोडणी आम्ही केली का दुसऱ्याने केली? मग मेलं तर माणसं जेवाय वाढत्यात, जिवंत माणसाला वाढणार नाहीत काय? तर तुमचा भरवसा आहे काय? भरोसा नाही. म्हणून सांगतो हे करतो ते करतो ते करतो ते करतो. आणि आडवा आलं तर कोण?
दुर्योधनाचं अखंड आयुष्य पांडवांना विरोध करण्यात गेलं आणि संसार गोळा करण्यात गेलं का कसं गेलं? मेला तवा त्याला तोंडात घालाय सार्वभौम राजा होता तो. पाणी घालाय पाणी मिळालं का? मिळालंच नाही. तो काही कुरुक्षेत्रात मराय नाही. ज्या गंगेच्या ढोहात जाऊन बुडला था तिथनं वर काढलाय, तिथंच काठाला युद्ध झालंय ते. तर पाणी घालाय माणूस त्याचा नको का? पांडवांनी घातलं असतं कारण घालून मारलं म्हणलं तर ती विरोध आहे. कोण? लक्षात आलं बघा मी काय म्हणते ते. आणि मग 4 मुलं दशरथाला असताना मरणाच्या वेळेला किती होती? 4 पुत्रराया दशरथा प्राणदाता एकही नव्हता. हे मोठ्यांचा संसार सांगालो. तुमचा माझा कसला संसार असाच आहे का वेगळा आहे? तरी सुद्धा माणसाला संसारच करावा असं वाटतंय का देवाची सेवा करावं असं वाटतं? देवपूजायच्याच पाणी लागते काय? जर्शीला धुया पाणी द्यायला लागतंय देवाला. देव धुता का जर्शीला धुता? नशीब सुद्धा चांगलं नाही आमचं. काय सांगायचं? आमच्या गायी होत्या, त्याचं गोमूत्र दूध हे औषध होतं. आम्हाला त्या परराष्ट्रातल्या संकरित गाया आणल्या आमच्या लोकांनी. हुंबराची झाडं काढली, आंब्याची काढली आणि निर्गिल्याने शिवबाबळ दिली. कसली? त्याला पाला नाही, सावली नाही, पान पडलं तर कुजत नाही. काय म्हणताय? हुंबराची झाडं आहेत का नाही? हुंबरात जर तुम्ही कच्च्या हुंबराची भाजी खायची आरोग्याला चांगली असते. पिकलेली हुंबरं खायची ती पण आरोग्याला चांगली असतात. रक्त मातबर तयार करायचं सामर्थ्य हुंबराचं आणि शुद्ध करायचं. झाडाचा टपला एवढा काढून अंगाला आग होईतली उकळत्या पाण्यात टाकायचा. रोग जातो त्या अंगावर आग जाती पाक. हे डॉक्टरचं हे इंजेक्शन घे, त्या गोळ्या खा, ह्या गोळ्या खा, ढोंगणा त्याग तोच, दंडा त्याग तोच. डॉक्टर ते कुठं चढले आहेत म्हणता? आम्हासारखा माणूस गेला मुठावळ म्हणतोय, मनकाट असे पिरंगट म्हणतोय. काय म्हणतोय? असं नाना भानगड गेलं दुसऱ्याची दाबून करा म्हणतोय तरी शिरगावना. मला सांगा डास बरोबर शिरत घालतो का नाही? ढास कवा चावला का नाही तुम्हाला? मग ते बरोबर शिरत इंजेक्शन घालते आणि म्हातारा नसतं असणं पोहार असतो. मग डास शाना का डॉक्टर शानं म्हणता? केला शिरगावना आणि त्यावर परमात्म्याचं मूल करायचं. ह्या सगळ्या युनी आमच्या भगवंतानी केल्यात. ज्ञानात अवघं गुढार म्हणजे कोठार आहे ते आमच्या त्याच्याकडे आम्ही चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे. म्हणून असा सांगा मला फजिती झाली तरी संसारच आवडतो जीवाला का परमार्थ आवडतो? संसार आवडतो. कशामुळे आवडतं? मागच्या पाक्तन कर्माचा भोग आहे म्हणून आवडतो. त्यात प्रमाद कुणाचा नाही. प्रमाद नाही कुणाचा त्यात. मागच्या कर्मानं बायको आहे, मागच्या कर्मानं संसार आहे, मागच्या कर्मानं इस्टेट आहे, मागच्या कर्मानं मान आहे, मागच्या कर्मानं अवमान आहे, मागच्या कर्मानं सुख आहे, मागच्या कर्मानं दुःख आहे, मागच्या कर्मानं धन आहे, मागच्या कर्मानं दारिद्र्य आहे. आणि हे सगळं अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध अधीन आच्छादन पांघरून अंगावरचं. बंगलासुद्धा पांघरून, गाडीसुद्धा पांघरूनच म्हणायचं. हे सुद्धा प्राक्तनाने मिळते. आणि ते मिळवायचा सगळ्यांनाच गाड्या महागड्या असाव्यात असं वाटतंय. काही 2 लाखाच्याच भागते असं वाटतं?
सगळ्यांनाच विमानाने फिरावंसं वाटतंय का? कसं कसं वाटतंय? ह्या गाडीत बसलो आता, जे सरांच्या गाडीतनं आला, खालवर करतेच हो, दणकं देतेच, ते काय ग बसतंय. त्याच्याशिवाय विमानात बसलेलं बरं ना. विमानात बसलेलं बरं, खरी विमान उतरायच्या जाग्यापर्यंत जायला पाहिजे. नाही ते आधीमध्ये घोळ केला त्यानं, तर त्याच्यासारखं वाईट नाही. आता गाडी कट्यानीच पंक्चर झाली, गाडी सोडून पुढं यायचं का तिथंच थांबायचं? मिस्त्री आहे तिथं, लय अवघड आहे हे सांगतो. मग गाडी तरी बरी का ढकलून नाही, फटफट बरं. मग आता खरं फटफट्या वारं ऊन लागते, पाऊस लागतोय. मग फटफट बरं का बिन तेलाचं सायकल बरी? सायकल बरी. सायकलनं पडत नाही तर पायात चप्पल घातलं तर त्याला वाहनच म्हणतात. ते बी निसाडतेने पडतोयच, दात मोडून घ्यायचे. मग वाहन असल्यालं बरं का नसल्यालंच सगळ्यात बरं? सांगा बरं. ह्यात जेवढं सुख आहे तेवढं दोष आहे. जेवढं सुख आहे तेवढं दुःख आहे. जेवढी त्यांची गती वाढ आहे तेवढं नुकसानी आहे, लक्षात ठेवायचं. मग आम्ही असा कधी त्याचा विचारच केला नाही का केला आहे? बायको करून घेतोय, कारण मागून जेवायला लागेल असा विचार का केला? आता इथं मग तेने झाले काय कर्म काढलं आहे काय? सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल बाई तुका म्हणे तई हे माज्ञा म्हणून सांगतात महाराज. म्हणतात हे सगळं बघितलं. माणसाला मी का जन्माला आल्याचं स्मरण नाही, कुणासाठी राबत्याचं स्मरण नाही, मी करतो ह्यात पाप होतंय काय हेचं स्मरण नाही, करतो ह्यात पुण्य होतं ह्याचं स्मरण नाही. कुठलं स्मरण आहे का आम्हाला? वास्तव संत सांगतात, इहलोकीचा हा देह देवी चिताची पाहे, धन्या मी जन्मा आलो. खासदार झालो म्हणाय नाही हा सांगतो, उगाच अर्ज घेऊन बसाय नाही हातात. आमदार झालो असं म्हणाय नाही. काय म्हटलंय? देवाचं दास व्हावं. कुणाचं? म्हणून तुम्हाला पहिलं विचारलं मी, दासत्व सुखरत्व नाही, खरं बायकोची सेवा करून काय पुण्य मिळत नाही. याचा अर्थ सेवा सोडून द्या म्हणतोय असं नव्हा. काय म्हणता? निषेध करीत नाही मी, पण पुण्य होत नाही. पण ते करायचं लागतं आहे, तिथलं पुण्य होत आहे, करायची भूमिका नाही. म्हणून सांगतात तुम्हाला खरं कळायचं असेल तर संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा, पाठीला गेला दात खातो उकर करा. म्हणून काय करा म्हणतात मग? वरमते एक आहे धरावा भाव, वरमते एक आहे. देवी आजवैचा भाव
लक्षात ठेव, सत्संगात राहायचं. नाहीतर अनेक जन्माचा संस्कार आहे, ती वृत्ती कशी राहील. एका कुंभाराला गावली घागर आली असेल भाऊन कुठनं तरी महापुरात. माती उकरता घागर गावली, आणून बायकोला दिली, कुणाला सांगू नको म्हणला. तर बायका ग बसतील. गुप्त गोष्ट कधीच बाईजवळ बोलू नये, आईविषयी बोलू नये, बायकोविषयी बोलू नये, हां, आणि जगातल्या बाईविषयी बोलू नये, गप बसा. पण गड्याला कुठं थारा हाय काय, गावं ते बायकोच्या शोधान करायचं. आणलं आणि सांगितलं आणि ती घागर तिला दिली. ती सकाळच्या पाण्याला गेली. तिची मैत्रीण जीवाभावाची ती तिला म्हणली, हे बघा कोणाला बोलणार नाहीस ना मग. ती म्हणली तुझी शपथ बोलत नाही कोणाला, गाठ पडल्याशिवाय काय बोलत. मग म्हणली आमच्या त्यासनी काल माती उकरताना एवढी सोन्याच्या मोहराची घागर गावली. एवढी. आता ती दुसरी ग बस, तिनं तिला सांग बोलायचं नाही कोणाला. गावभर झालं, हे नळावलं किती कुठवर गेलं. पोलीस पाटलाच्या बायकोला कळलं. ती बी विनोदानं बनवऱ्याला म्हणाले, आमच्याच्या कुंभाराच्या बाई म्हणती नवऱ्याला एवढी घागर गावली. तिने बी विनोदातनं सांगितलं. पोलीस पाटील म्हणला मग आता आपण इन्क्वायरी करायला पाहिजे. कोण गुप्तधन गावलं तर सरकार ना सांगतो लढाई तक्रार करायची नाही. काय गावले न्याजा बाबा म्हणाय तिकडं काय चोरून ठेवून करता. शिवभ्रष्टाचार करतो, शिवभ्रष्ट निम्या अर्ध्याची तरी बांधतील शाळा, काय तर निम्या अर्धे खर्चाला लावतील. आमच्यापाशी राहून काय करायचे. करत्या माणसाकडे धन असावं, तर घरातला असो राष्ट्रातला असो. मी काय सांगतो ऐकून घ्या, त्याचा काय ते उपयोगाला येईल. उगाच धन असं दाखवून ठेवण्याचा अर्थ नाही. टॅक्स बसतोय म्हणून सुद्धा पुन्हा टॅक्स द्यायचाच. मग टॅक्स दिला नाही तर संरक्षणवाल्यांचं पैसे कोण द्यायचं. आणि त्यांनीच पैसे नाही दिले तर मग पाकिस्तानवाले इथं आली तर नरडं दाबून सगळंच नेतील का नाही. शहाणं व्हावं, देश कसा चालवायचा हे मी शिकावं. टॅक्स देत नाही एवढं कशाला असता. माझ्यावर बसून जर मी मागतील ते देतो. काय म्हणतो ऐकून घ्या. काय त्याच्यात आपल्या संरक्षणासाठी असतं. सांगण्याचा माझा अभिप्राय काय सांगतो लक्षात ठेवा. ते त्या कुंभाराच्या कानावर गेलं. ते चॅप्टर होता काय असं ना म्हणला म्हातारपणी आता घावली आहे घागर. आता म्हणला आपणला काय काम करायची गरज नाही. त्यावरती त्याच्या कानावल्या हिनं फोडलं गावभर. म्हणला पोलीस पाटलाच्या कसं कानावर गेलं. त्यानं बलिवलं चावडीत. त्यानं जाता जाता काम केलं. बायकोच्या जिभेत शेंडात छापला, जीभच कापली. असून दे म्हणा, बोलून दे, नाही तर नाही. मग शिजवून घातलं आणि तिचं तिनं खालं मध्ये झालं. याला बोलाय कोण सांगितलं तर झालं. तुम्हाला सांगतो तिथं चौकशी सुरू झाली. ते म्हणला नदीकडला कोण घागरी पुरून ठेवते. गावंदरला म्हणलं तर ठीक आहे म्हणलं. माझं काम कुठं लोक पाटल्या मळ्यातली माती काढते. कुंभारानं टेकून घेतलं नाही. ते म्हणला बायकोला तुझ्या घेणार म्हणला आता पासात घ्या ना म्हणलं. तिला कुठं बोलायचं म्हणला. गाव म्हणलं ह्यो लबाड बोलतोय. आता काय सांगू म्हणलं. आता ती बोलायची बंद झाली म्हटल्यावर नवऱ्यानं जीभ कापली म्हणायचं आहे. गुन्हा केला तर पुरावा राहू नये. गप बसल्यालं बरं. जीभ कापली आली तिला बोलिवलं. ए बाई तुम्हाला केवढं धन गावलं. केवढं पैसे किती केवढं धन गावलं. तिनं हातान दाखवलं राव एवढी घागर गावली म्हणून. तिला वृत्ती म्हणते कुठली. एवढं झालंय तर ती बाई ग बसली का सांगितलं. हे असं संस्कार झालेलं असतात. आमटीच्या भांड्यात किती वेळा घासलं तर चार तिखट होतो.
त्याचा संस्कार अनेक जन्मात आहेत, त्यामुळं कर्माचा उपद्रव हा जीवाला भोगावा लागतोय. ही विसरायचं नाही, त्याच्यातनंच हे प्रारब्ध आलं आहे. आणि त्या प्रारब्धाचा कर्माचा भोग फिडीत असताना आम्ही प्रेम करतोय. कोणा कुंभार शानले होतं, त्यानं फौजदारला बी फसवलं. असं केल्यावर काय म्हणला तुम्ही एवढं गावलं म्हणते म्हणला. तू काय म्हणला तुमची? अहो म्हणला आमचा धंदा कुंभार कामाचा, दोघंच आहो. मी चिकोल करतो, ही पाणी आणते, एवढी जाणकी घागर वावते म्हणजे गावालाच सांगते म्हणला. काय तिला वाटते तू पाणी केवढ्या घागरीने आणते, ती एवढी घागर नवरा वावतो म्हणून सांगते म्हणून. त्यानं ते निस्तरलं कुणी. पण वृत्तीचा धर्म असा आहे म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं. हे मागच्या जन्माचा संस्कार असतात आणि संस्कारानं आणि कर्माच्या भोगातनं प्रत्येकाला हे सगळं असं भोगावं लागतं. मग इथं काय आहे? ही पेट सुखाची आहे काय दुःखाची आहे? संसार आली या एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. परमार्थ केला सुख आहे आणि संसार केला तर दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. किती वेळा जन्मायावे किती भावे फली म्हणून जीव भ्याला. तुकोबाला म्हणले हे सगळं दोष कळल्यात मला ह्या पेटतलं. मनवोने मागे परत मनवोने मागे मागे परत हे वैराग्य आहे. कसला? संसारातून मन बाजूला निघणं. हे बायका बरोबर बाजूला करावीत का मन आपलं बाजूला करावं? आसक्ती दोष गेला तर संसारात काय मग आनंदे भरीन ते नीलो जाईन गमाये साधन सांगतात. मग म्हणून सांगतो, लक्षात ठेवाय. जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरणे त्याचे त्याशी नाही म्हणून मागे परत आले मन घाल निजे रांज कोण्या विठोबा रघुमा. असं समजून घेऊया. घालणीचे रान म्हणजे दुःखाची जागा. जुंजळं जर बडिवलं तर घुस अंगावीची का नाही? पांढरी भाकरी खायची तर जरा सोसाय पाहिजे का नको? कवा तरी जेवताना अपघात होतोय आणि जीभ चावती. जीभ चावल्या लगेच दात पाडून टाकावं
दात पाहिजेत. जीव जातानी चाविली कोणी 32 पाडिली. मुक्ताबाईंचं म्हणणं आहे. आपला हात आपला लागे त्याचा करू नये खेळ. झोपत अशी कामपाडात मारली ढासाला. ढास चावल्या मारतो का नाही. मग ते ढास चावल्यापेक्षा जास्त बी लागते थोबाडा. मग आता त्याचं कोणी पंचनामा केला आहे. तसं या ठिकाणी काहीतरी सुख भोगायचं तर तिथं काहीतरी दुखणं असतंय. कुठं दुःखात सुख शोधणारा एक समाज आहे आणि सुखाचं दुःख करणारा एक समाज. आता पुढे बसलेलं महिला मंडळ आहे. जुन्याराच्या नव्या वाखळाची होत्या. आता कसल्या नवीन शिवलेली वाखाळ नवी का जुनी. बरीला काय घातले त्यात. जुन्याराची नवी वाखाळ करणी शाने का दारू पिऊन नवं फाडच्याला शान. जाऊ काय तुला म्हणून शोध घ्यावा लागतो. आणि शोध करणारा संगतीला माणूस चांगला असावा लागतो. नाही तर संगत जर चुकली तर लई गोंधळ आहे. लक्ष तर आता लई काही इस्तारानं सांगायचं नाही. टाईम संपला आहे. तेव्हा चित्तातला संसार देवाच्या विरोधी आहे का घरातला. कुठला. बायको पाणी तापवती जमलं तर 2 तांबे वतती. ती काय देवाची विरोधी आहे. पाण्याचा तांब्या भरून ठेवते. फुलं आणून पडल्या ती काढून देते. आता उठला की देव पुस्तक म्हणे. ही बायको साधं काय का बाधं काय संपार मारताला. पण गंमत अशी होती. याला रात्री पडलं स्वप्न. स्वप्नात बायको ह्याच्या बायकोपेक्षा बी सुंदर आली ती. कुठं आणि ती घेतला ब्रश आणि त्याच्या घाटलं जात म्हणजे ते असं चोळता आणि तिची आठवण करता. कुणाची. जी स्वप्नातली बायको शेला आता मागणं किती आठवण केली तर येऊन जेवाय वाढील का हीच वाढील. जी आंघोळ घालतो म्हणून बसली टावेल ठेवलाय चिडी ठेवल्या आवरा म्हणते तिकडं बघेना. मग याड कोणत्या बायकोचा आहे. चित्तातल्या का घरातल्या. खरं सांगायचं मग देवाच्या विरोधी संसार चित्तातला आहे का घरातला. घरात संसार आहे म्हणजे तर देवाला त्याला वाच मिळते. ऊस कुठं बी काही डागणी देऊ नका. नाही तर एका DSPचं ऑपरेशन केलं एका डॉक्टरनं. डावा पाय दुखता आणि उजवा काढला. TV DSPचा काढला. कुणाचा दोघाची दुस्ती होती. सुधी त्याला कळालं दुखत्याला पाय घेऊन काढलं. आता काय बोलायचं. गप सोसायचं. काय करायचं. तसं ही पेट अशी आहे. इंद्रियाचा गाजे गोंधळ हे ठाई. आंब्यासारखं फळ जर दिसलं तर पिवळं धमक नजराला बघायला चांगलं दिसतंय. होय ना. कानाला आंबा असं ऐकाय चांगलं मिळतंय. काय परत जिभेला रस चांगला मिळतोय का नाही मिळत. नाकाला वास मिळतोय आणि हाताला मऊ लागते. होय का नाही. इथं सगळ्या इंद्रियांचं काम भागते. कुठं कारला आला हाताचं कशाचं बरं भाग. कडूसुद्धा आवडीने खाणारी माणसं ती गोष्ट सोडून द्या. पण आवडत नाही म्हणजे ते कारलं कसं लागेल. अवघड आहे. ह्या सगळ्या इंद्रियाचं समाधान आहे काय. तसं आता आमची इंद्रिये विषयाकडं धाव घेत्यात का घेत नाहीत.
आणि मनाला जे जे पाहिजे ते पुरवठा करण्यात आमचं सगळं आयुष्य गेलं का अर्ध? सांगा सांगा, सपवायचं आहे. आतापर्यंत आयुष्यात सगळं गेले का अर्ध? आता परत वाचणार हल्ली मरतानंतर जन्म घ्यावा लागेल का नाही? माझ्यासारखा बंगला कोणाचा नाही, माझ्यासारखी बायको कोणी राखली नाही, माझ्यासारखी कारखानदारी कोणी केली नाही, असा आणि अहंकार प्रत्येकाला आहे का नाही? का नाही? एवढं बायकोला का नाही टनभर सोनं गाठलंय? आणि यानं बायकोला विचारले का वा? बायकोला विचारलं, तुला मी साडी रेशमी आणली, त्यात संतूट आहेस का? विचारलं नाही. अलंकार एवढं घातलं, त्यात संतूट विचारले का वा? तेच तोच वजनात असतो, एवढं हिला मी घातले. कोण? तिला मैत्रिणी म्हणतात, काय ग तुला नवऱ्यांना ठेवली? तिने एकाच शब्दात उत्तर दिलं, धर्माला न ठेवतो काय म्हणून. एवढा पान उतारा करून घेऊन घरात राहाय कोणी सांगितले तुम्हाला? गुरुजी लक्षात नाही येण्यासारखं दोष आहेत का नाही? बर, त्यात बी तिच्या म्हणण्यात बी काही गरिबीचा अर्थ आहे. कोणाच्या? बायकोला तेवढं सोनं लागतंयच म्हणून यानं नटवल्या का प्रेशर माना नटवल्या? खरं सांगायचं, बायकोच्या नटण्यात ह्याचं नटणं आहे का नाही? खरं सांगायचं. तुम्ही अशी स्त्री करून असं निघाले असा आणि बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली तर बरं दिसेल ते, मग काय करायला पाहिजे? मग धर्माला नटवीचं का म्हणा, तिचं खरं का कोणाचं? मग गप गाडी घ्यायचा बोजा, उजूक म्हटलं की चरायचं, ता म्हणलं थांबाय नाही म्हणून चालतंय का इथं आता काय? आणि ह्यामध्ये आहे तो अहंकार, मला अमुक करलं पाहिजे असं म्हणून संसारात आपण सगळं बुडलेलं. फोडी तसे डोई अहंकार. 4 वर्ष राष्ट्रबॉम्ब फोडाल्यात, अहंकाराचं एका गुतल्यात म्हणून फोडत्यात. काही गरज आहे तिची? हिने दारू जेवढी आता फोडली आहे तेवढं जर पैसे रोकड असतं तर जग किती दिवस जगलं असतं? 10-20 वर्षे माणसं खाऊन जगली असती त्या पैशाचं. पण हिने काय केला गोंधळ? अहंकारामुळं तू शहाणा मोठा का मी मोठा म्हणून कोंडा काढलाय. लक्षात ठेवायचं. मग अहंकार जीवाला चांगलं जखडून ठेवते काय? कसं? सापान बेडोक धरला, आता बेडकाच्या पुढ्यातनं माशी गेली तर त्यानं खावावं का ग बसावं? काय करा? सापानं बेडोक असा धरलाय, पाठीमागनं धरते ते, त्या बेडकाची जीभ लांब जाते. अशीच आहे सरडाची बेडकाची. त्यानं पुढची माशी खाली. काय खाली असेल? आता हे लोकांच्या तोंडात गेलाय. तसं तुमचं आणि माझं जेवढं वाढदिवस झाल्यात तेवढं आमचं सपल्यात काय का वाढल्यात? वाढदिवस केला तर देवाचा एवढाच करावा, कुणाचा? बाकीचं काय वाढवू नये. वाढत्याला जगच नाही. मग कुणी शाण्यान जरी केला तर वाढदिवस करणं हे मूर्खपणाचं आहे का कसलं? जो जो बाळबळ्या वाढे तो तो भोजनाची कोडी, ऐजे गेले इकडे ग्लानीच नाही. उपजलेले दिवसे दिवस होत आहे काळाचे ऐसे, वाढती करते उल्हासे होळती गुढिया. असा एवढा मोठा वाढदिवस करतात, पण आयुष्य गेलेलं असतं, वाढत नसतंय. आता आम्ही निम्मा अर्ध खाल्याला पुढं जीभ काढावी का गप घालतील ते खाऊन गप बसावं घरात चोरासारखं?
म्हातारी माणसं बी सळली नसतात, पोरांच्या संसारात ढवळाढवळ करतात. कोण? म्हातारपणी बोलायचं नाही, काय पोरं अडचण गप खायचं, ताट ने म्हणायचं नाही, 3 देऊन नेत्यात. कोण? लक्षात काय? हात पुसायचं, जाऊन खुर्चीत बसायचं इकडं. पण असं ग बसायचं जमतं? ह्यात मीठच कमी झालं, त्यात तिखटच जास्त झालं. मग सून म्हणते करून खा. आता ह्यो काय करतोय? हात कापत्याला असत्यात, शनिवार बुधवार तरी पळी घेतली असे, म्हणजे त्याला जमण्याने पळीच भांड्यात. ऐशी दशा येईल पुढे ते मन होईल वेळे, ते चिंतुनी ठेवे आत्मज्ञान, चिंतुनी ठेवे चोकडे आत्मज्ञान असं सांगतात. म्हणून सांगतो ध्यानात असं ठेवायचं, इंद्रियाचा गोंधळ आहे या नगरात, ध्येयरूपी नगरात. पुढे तसे डोई अहंकार. आम्हाला लागतोय म्हणून संसार करता का डावायसाठी संसार करता? तर लगेच म्हणते एका नकाने म्हणलं हे तुझं काय म्हणू, म्हणलं तुला बंगला बांधूनच जावतो म्हणतोय, तुला गाडी घेऊनच जावतो म्हणतोय. हे सगळं आम्हाला लागतंय म्हणून केलं, काही डावायसाठी केलं. नवरा बायको दोघं घरात, पोरं अमेरिकेत कामाला, 5 खोल्याचं घर तुम्हाला काय करायचं? हां, ती बायको म्हणती मागणं कावलीमध्ये लोटून त्या म्हाताऱ्याचा वट झाला, नको म्हणतो हे करायला. बांधून बसला, हे आठवड्यातनं एकदा तर लोटाय पाहिजे का नको? हां, गरज आहे काय गरज नाही? हां, गरज आहे कोणाला? तुम्ही दोघं किती खोली झोपणार? डायनिंग टेबल करायला बरं दिसायसाठी करायचं काय? इथलं उचलून तिथं नेऊन जेवल्याला बरं पडतंय काय? चुलीपशी दोघांनी जेवल्याला बरं पडतंय? कोणतं बरं पडतंय खरं सांगा? कोणतं बरं? हे उचला, त्याच्यावर ठेवा, आयटीत बसा, जेवा, ते पुसा, ती भांडी आणि तिकडे नेऊन ठेवा. एवढं केल्यापेक्षा डाव्या हातानं वाढवीत, उजव्या हातानं जेवत, दोघांनी आपलं इकडे तिकडे करत पुढ्यात बसून जेवल्याला बरं का हे डायनिंगचं बरं? मग आम्ही या भानगडीने व्यसनात दुःखात पडलाव का चांगलं झालंय खरं सांगायचं? मग केल्यासारखं नामस्मरण करा, वाचल्याचा ज्ञानेश्वरी वाचा काय, आणि पोरांची लग्न झाली की काय असेल ते देऊन टाकायचं, गप बसायचं. कुठं हां, राखा नाहीतर इका, तुमच्या बाच आहे म्हणून सांगायचं. कोणाचं? ते तुमच्या बाचच आहे, राखा जावा नाहीतर ग बसावं. जमतंय ते? जमत नाही. ही अडचण आहे आणि ह्याला अभ्यास करण्यासाठी थोडी ती उपरती लागते. उपरतीने कळत आहे. लक्षात आलं? मग तुका म्हणे देवा वासनेच्या ठे, वासना झाली म्हणून रावणानं सीतेला नेली का? बायका घरात नव्हते म्हणून नेली. रावणाच्या बायका किती? 80,000. सीतेला नाही का पळून नेले? हां, सीता बी त्यात असावी म्हणून रावणानं काय नेली? वासना झाली म्हणून बायको नेली. आणि त्या वासनेत अखंड लंकेचं राज्य बुडालं का त्याचं घर बुडालं? दुर्योधनाची वासना युद्धाला कारण झाली. जमिनीवर सुई ठेवली,
तर तिच्या अग्रभागाखाली गावर एवढीसुद्धा भूमी तुम्हाला युद्धा वाचून देणार नाही. एवढी भूमी देणार नाही म्हणलं असता पांडव गप जायचे. युद्धा वाचून दिला नाही म्हणल्यावर कळीचं बोलणं आहे का चांगलं? कसलं बोलणं आहे? कळीचं बोलणं केलं आहे. युद्धा वाचून म्हणजे आता युद्धाला भ्याला म्हणते. युद्ध केलं आणि मातीत सगळं राष्ट्र गाठलं का सगळा पृथ्वी गाठली? सगळ्या पृथ्वीवरची तुम्ही जेवढे ऐकता आणि बघता तेवढ्या सृष्टीतले सगळे राजे आलेले होते. सार्वभौम राज्य आहे कुठलं? भारताचं. आणि कायमची गादी आहे ती. आणि तुम्हाला उपरी ठरवायसाठी ब्रिटिशांनी लिहून ठेवला इतिहास खोटा. तुम्ही खैबर खिंडीत नाल्याचा म्हणून. ज्ञानेश्वरी वाचता कवा कवा? 17 वर्षाची गोवे आहे. सृष्टीची उपक्रमा माझे गाव विरोधमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता. म्हणजे सृष्टी सुरू झाली त्यावेळा एकटा ब्रह्मदेव होता असं ज्ञानोबा लिहितात. ते ज्ञानोबा भारतीय आहेत का अमेरिकेचे आहेत का परराष्ट्रात आहेत? मग तेनं सप्तऋषी निर्माण करून ही 4 खाणी आणि 484 लक्ष योनीतून सृष्टी निर्माण केली. कुणी? आणि सूर्यापासून झालेला वंश आहे तो सूर्यवंश आहे. आणि चंद्रापासून झाला तो कोण आहे? चंद्रवंश आहे. आणि ब्राह्मण ब्रह्मतेजात्मतेनं निर्माण केल्यात. कुणी? तपोबलानं निर्माण केलं ब्रह्मदेवानं. लक्षात ठेवायचं. आणि अशी सृष्टी केली. त्यात 12 सूर्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले? 12 आणि 8 20 आणि 11 आदित्य म्हटलं 31 आणि 2 33. मग सत्यनारायणला पूजेला किती सुपाऱ्या मागतो भट? त्या प्रत्येक प्रमुखाचा एक एक नावानं पुजायला लागते. मग हे 33 सृष्टीला कारण आहे म्हणून केल्यात का नाही म्हणून? मग आम्ही काय बी आता लावू. मग सृष्टीचं सगळी देखभाल करणारे हे देवानं नेमलेले 33च त्याला कारण आहेत का? आम्ही म्हणतो ते कारण आहे. 8 दिशेला 8 दिपार आहे. 12 सूर्य आहेत. महिनाभर जो सूर्य असतो ह्यो किती? रजेव कवा गेला आणि दुसरा कवा आला आम्हाला कळत नाही. 11 रुद्र आहेत. शो आता ह्या मारुतीला पुजता ह्यो कितवा रुद्र? अंजनीच्या तपासाठी महारुद्र म्हणजे 11वा रुद्र आहे. महारुद्र आले पोटी. आणि 2 अश्विनी कुमार हे वैद्य आहेत. कोण? चिकित्सा अथर्ववेदात आहे ती त्यांनी केलेली आहे. त्याला चरक कृषी कारण आहेत आणि ती बघून चिकित्सा करावी. काय करावी? लई खाऊन खाली सरकना झालं की औषध खायचं. औषधानं बी सराकलं नाही तर ऑपरेशन करायचं. आणि ऑपरेशनात बी काय सगळं लागणार तर हरी हरी म्हणायचं. देव काढतोय त्या संकटात नाही. ही ओळी धावून या विलंब गावाया लागेला भवरोगा ऐसे जाये आणि काय दुर्लती आणि काय दुर्लती आणि काय दुर्लती भवरोगा
काय थंड तापाच्या रोगाला काय म्हणून बसला जाऊन दे, शुल्लक रोग देवाच्या नावानं जातील काय, पण वासनेतनं बाहेर निघून देवाकडे लावा. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे पुढं, आणि तेवढ्यातनं मी भजन करायचं म्हटलं तर कुणाचं करा हे बी काढून घ्या. वाचायची पुराणं लवकर कळत नाही. आता पार्वती विचारतीस भगवान शंकरांना, सगळी तुला महादेव महादेव म्हणून नाचत्या, तू कुणाचं भजन करतो? ते म्हणला मी रामाचं भजन करतो. मग तुझं भजन करते, त्यात माझं भजन करीत त्याचं कुणाचं सळलं झालं आहे म्हणला. रावणानं माझं भजन केले, वाट लागली म्हणून. काय म्हणलं, बाणासूर माझा भक्त, तिची वाट लागली म्हणून, भस्मासुराची वाट लागली म्हणून. तेव्हा तू ऐक म्हणला माझं गप, तू बी राम म्हण. सांगणारा बी चांगला पाहिजे गो. काय सांगता तुम्हाला, माझं भजन करून ओम नमो शिवाय म्हणून कुणाचं सरळ झाल्याला मला दिसत नाही. तेव्हा राम 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 म्हणा. हां, आणि मारुतीच्या पायापुढे जावा संकट आलं तर. निर्दोष तुमच्या विरोधी पक्षाला सांभाळून सुद्धा तुम्हाला निर्दोष काढील. काय करा हां, पण आपण मात्र तिचं वाटोळं कर असं देवाच्या पुढ्यात म्हणण्यास सांगतो. असली वार्ता कानावर आणून सुद्धा, मनात आणून सुद्धा देवा हे संकट आहे, मला यातनं पावन कर म्हणावं. तुकोबाराने वया बुडवी म्हटलं बुडवल्या, भजन करीत बसले, काढल्या. तुकाराम महाराजांनी वया काढल्याच नाहीत, काही अलीकडच्यानी पटत नाही. हां, पटत नाही. ह्यांची मेमरीच स्वदेशी नाही. काय म्हणतात, ह्यांची मेमरी स्वदेशी नाही काय, तिने वया काढल्या नाहीत. हां, यांची मेमरी परदेशी संस्कारानं खाण झालेली आहे. तिला गंगेतच बुडवाय पाहिजे. कशास? हां, आता माणूस नदीच्या काठाला गेला तर तुम्ही कवा आंघोळ करताना शंका आली तुम्हाला? गावाला नदी आहे, तिथल्या माणसांना हातपाय अवसा नाही त्यावर बायापोरांनी नदी पर्वकाळात तरी नदीवर जाऊन करावी. कुठं हां, ही आंघोळ अशी. कारण आमचं महाराजसुद्धा पंढरपुरात बिघडलेले आंघोळ बाथरूमात करतात. नालायक आहेत. कोण खरी पंढरीत राहून आंघोळ बाथरूममध्ये? काय शाणायचा काय? हां, तुमचा उद्धार होईल, कुळाचा उद्धार होईल, तुमच्या पाया पडतील त्यांचा उद्धार होईल. आईशी पंढरी मनिजे द्याती तयाती ही लोकी गती, ते अनिका तीर्था जाती तीर्थे वंदी ती तयाची. धन्य धन्य पांडुरंग सगळं लोचा होय वंग, पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखल्या. ज्ञानीपुरुष एकटा तर भगवत भक्त झालं तर जग तारून नेईल. काय करील म्हणून अनुपमे ही महिमा नाही द्या वया उपमा. तुका म्हणे ब्रह्मा नेनेवरून या सुका. माप पाठ झाले मला हे सारखं सांगून सांगून तर वेळ संपला. आवडतो तिकडं. ही वासनेमुळं जीव फसलाय का देवान फसवलं? हां, तुका म्हणे देवा वासनेच्या अटे केली तळपटे भोवताची म्हणून मागे परतले. मग घालणीचे रांदे कोणी आणून नेते पुरते अधिक ते सरते करून घ्यावी तुमची विनतसे. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो तराई पांडुरंगा ठोबार बोला
नित्य दान देखून आणि परतले